नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत 6 मोठे अतिशय महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य अधिकारी आणि कर्मचारी संदर्भात दिनांक 27 एप्रिल 26 रोजी 6 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. मराठी भाषा विभागामधील शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/25 ते दिनांक 31/12/24 व दिनांक 1/1/26 रोजीची दिनांक 1/1/25 ते दिनांक 31/12/25 या कालावधीमधील अंतिम सामायिक ज्येष्ठता सूची तयार करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभाग नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व तत्सम पदे या पदावर नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महसूल व वन विभाग भूसंपादन अधिनियम 1894 मधील कलम 18 खालील भूसंपादन संदर्भामध्ये सरकारी वकिलांना सहाय्य करण्याकरिता निर्माण करण्यात आलेल्या मूल्यांकन तज्ज्ञाच्या 14 पदकातील 38 अस्थायी पदांना दिनांक 1/3/26 ते दिनांक 31/8/26 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1922 मधील नियम 7 मध्ये तरतूद विचारात घेता शासन निर्णयामध्ये नमूद उच्च श्रेणी लघुलेखक यांना उच्च श्रेणी लघुलेखक या पदावरील पदोन्नतीनंतर प्रशिक्षणातून सूट देण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभाग राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत मंत्रालयीन लघुलेखक संवर्गाकरिता पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण मंजूर देण्यात येत आहे. सहकार व पवन विभाग दूध व्यवसाय विकास विभाग अंतर्गत असलेली सहकार विभागाची 18 अस्थायी पदे दिनांक 1/3/26 ते दिनांक 31/8/26 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. धन्यवाद.